राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूरमध्ये हॉटेल व्यावसायिक तरुण आकाश शेखर दुबेया यांच्या हत्येनंतर शहरातील संताप आणखी तीव्र झालाय। सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलनात सहभागी झालेत। सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारनंतरही सुरूच असून मृतदेहासह आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिलाय। आरोपी आणि त्यांच्या पाठीराख्यांना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका दुबेया कुटुंबियांसह आंदोलकांनी घेतली आहे। आंदोलनादरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी पोलीस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। काही पोलीस कर्मचारीही अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत गुंडांकडून त्रास होत असेल तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले। मात्र या आवाहनाला आंदोलकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। गावगुंडांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा कायमस्वरूपी बिमोड करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे। दरम्यान श्रीरामपूर वकील संघातर्फे उद्या सोमवारी दुपारी 2 वाजता जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असून या प्रकरणावरील जनआक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर। धोनी साहेब आहेत तिथं। आमची अपेक्षा आपल्याकडून आहे, जर आपण काही करू शकत नसाल तर श्रीरामपूर आता खंबीर आहे। आपलं आम्ही आमच्या आता स्वतः पोलीस होऊ आणि मग कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला सर्वस्वी पोलीस आणि शासन जबाबदार राहील। कारण शेवटी आता हा एक अंत झालेला आहे, या अंताचा अंत तुम्ही बेअंत होऊ नका देऊ। आजची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। निरपराध मुलाची हत्या होते आणि नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळतं आहे। तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल। परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे। राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी याच्या संदर्भात एक चर्चा झालेली आहे। परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे। परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे। हे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होत आहे गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी। मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण द्या, त्या मारेकरणाला संरक्षण देण्यासाठी। हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये। आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचं आता शहराचं नावलौकिक होतोय। त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे।